सगळेजण भाग्यवान आहोत. एकदा स्वतःच्या पाठीवर शाबासकी घ्या. घरात बसून आपल्याला अर्धा तास डॉक्टर माहिती देणार आहेत आणि आपण ऐकणार आहोत. छानपैकी घरात जागा घ्या आणि मस्तपैकी जरा व्हिडिओ ऑन करा आणि व्हिडिओ ऑन करून अपरेशचा गोट घेत 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 जसं पोटात जाणार आहे तसं डोकीत पण घ्या. कारण हे आरोग्य, महिलांचं आरोग्य खूप महत्वाचं आहे. एक महिलेचं आरोग्य जर घरात बिघडलं तर तुम्हाला रुमाल पण साधा सापडत नाही. जाऊ दे बाकीच्या गोष्टी तर मी बोलतच नाही. साधा रुमाल कुठे आहे आपल्याला गोंधळ उडून जातो. म्हणजे काय की पाहिजे त्या वेळेला पाहिजे त्या गोष्टी हातात पडल्या नाहीत तर तुमचा पण गोंधळ उडतो. त्यामुळे हे आजकालची भयावह स्थिती आहे महिलांच्या आरोग्याची आणि ते आपल्याला मांडणार आहेत डॉक्टर नेहा जाधव. जोरदार क्लॅपिंग करू आपण नेहाताईंसाठी. आणि आता जाणार आहोत नेहाताईंच्याकडे. एकच मिनिट ऑल म्यूट टाकते. गुड मॉर्निंग ऑल. सर्वांनी फॅमिलीमध्ये सहर्ष स्वागत. मी डॉक्टर नेहा जाधव कोल्हापूरचीच आहे. गेली 28 वर्ष त्याची प्रॅक्टिस करते. या शतायुषी फॅमिलीमध्ये इंट्रोड्यूस केलं माझे दीर यांनी. जॉईन व्हायचं कारण म्हणजे माझं आणि माझ्या मुलाचं वाढलेलं वजन. फेब्रुवारी 25ला आम्ही जॉईन झालो आणि लगेचच आपली वेट लॉस मॅरेथॉन चालू झाली. त्यात भाग घेतला आणि 40 दिवसात 10 kgचा वेट लॉस केला. वेट लॉस नाही, फॅट लॉस केला. त्यानंतर आतापर्यंत टोटल 17 किलोचा फॅट लॉस आणि मुलाचा टोटल 22 किलोचा फॅट लॉस. वजन तर कमी झालंच, पण इतर पण अनेक इश्यूज होते, जसे टाचदुखी, कंबरदुखी, नंतर गुडघेदुखी चालू झाली होती, स्किनचा थोडा फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम होता, नंतर झोप लागत नव्हती. या बऱ्याच गोष्टी होत्या हार्मोन इम्बॅलन्समुळे. तर हे आपल्या आहारामुळे, जे आपण सकस संतुलित आहार घेतो आणि व्यायाम, ह्या सगळ्यांच्या जोडीने मला यातनं पूर्ण मुक्तता मिळाली. आता मला काही कुठलाही अवयव दुखत नाही. हे शतायुष फॅमिलीचं मला वरदान मिळाल्यासारखं आहे. तर मागच्या आठवड्यात मी माझा टॉपिक घेतला होता की स्त्रियांच्या आयुष्यामध्ये येणारे वेगवेगळे प्रॉब्लेम, वेगवेगळे टप्पे. तर त्या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सर्वच टप्प्यांमध्ये त्यांना वेगवेगळ्या अनेक चॅलेंजेसना तोंड द्यावं लागतं. त्यातलाच एक स्पेसिफिक म्हणजे कौमार्य अवस्थामध्ये, म्हणजे तारुण्यावस्थामध्ये मुलींना भेडसावणारा सर्वात मोठा चॅलेंज म्हणजे पीसीओडी. पीसीओडी बद्दलच आपण आज बोलणार आहोत. पीसीओडी सध्या मुलींमध्ये अगदीच कॉमन झाला आहे बघा. त्यापैकी म्हणजे जवळजवळ 10 पैकी साधारण 4-5 मुलींमध्ये कमी जास्त लक्षणांनी सर्वांनाच हा त्रास होत असतो. पण आपण डॉक्टरकडे कधी जातो तरी लक्षणं त्रासदायक होतात किंवा सहन करण्यापलीकडची होतात तेव्हाच. तर हे पीसीओडी आहे तरी काय, पूर्ण हार्मोनचाच खेळ आहे बघा. मेनली आपल्या रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये, म्हणजे साधारण पाळी सुरू झाल्यापासूनच नंतर हा त्रास चालू होतो, किंवा वयात येऊन सुद्धा पाळी न येणे हे सुद्धा एक याचं लक्षण मानलं. पीसीओडी म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. तर काय तर नॉर्मली आपल्या ओव्हरीमध्ये म्हणजे स्त्री बीजांडामध्ये प्रत्येक महिन्याला 1-2 स्त्री बीज पूर्ण तयार होऊन गर्भाशयात येत असतात, साधारण 12 ते 15व्या दिवसापर्यंत. तेथे जर गर्भधारणा झाली नाही तर त्यानंतर साधारण 14-15 दिवसानंतर आपल्याला मासिक पाळी येते. असे हे सायकल थ्रू आउट, म्हणजे अप टू मिनोपोज म्हणजे रजो निवृत्तीपर्यंत आपले हे चालूच असतं. पण पीसीओडी मध्ये काय होतं तर हार्मोनल इम्बॅलन्समुळे एकच स्त्रीबीज न होता खूप सारे योग्य वाढ न झालेले इमॅच्युअर, म्हणजे ज्याची वाढच झालेली नाहीये, अशी स्त्रीबीज तयार होतात. ओव्हरीचा साईज मोठा होतो आणि मग ही जी स्त्रीबीज तयार होतात त्याचं गर्भधारणेसाठी योग्य नसतातच, त्याच्यामुळे ती गर्भधारणा पण होऊ शकत नाही. तर ह्या पीसीओडी मध्ये आपल्याला काय काय लक्षणं दिसतात ते बघूया. सगळ्यात पहिलं काय तर ॲबनॉर्मल हेअर ग्रोथ. म्हणजे काय तर चेहऱ्यावर, पाठीवर, पायांवर, हात्या पायांवर, छातीवर असे अनावश्यक केस, आपले अगदी अगदी राठ केस यायला लागतात. पुरुषांमध्ये बघा दाढी वगैरे येते ना, तसं ते पुरुषांसारखी दाढी किंवा मिशीसारखे केस, इकडं गालावरती केस असं यायला लागतात. आणि डोक्यावरचे केस विरळवायला लागतात, काही पांढरे होऊ लागतात, काय काय वेळेला केस गळतात सुद्धा. हे एक लक्षण दिसतंय. त्यानंतर काय तर ॲबनॉर्मल डार्क पॅचेस. म्हणजे कसं आहे, मुलींमध्ये बघा काय काय मुलींमध्ये मान काळी होते, गळा काळा होतोय, किंवा कोपर, ढोपर, नंतर काखेमध्ये अगदी डार्क काळ्या काळे डाग दिसतात आणि ते अगदी विचित्र दिसायला लागतात. त्याच्यात काही लावा, त्याला बेसन पीठ लावा आणि तर हळद लावा आणि तर कसलाही लेप लावा, ते काही कमी होत नाही. हे सगळं हार्मोनमुळे झालेलं असते. त्यानंतर पिंपल्स येतात बघा, मोठे मोठे पिंपल्स चेहऱ्यावर, पाठीवर, चेस्टवर मोठे मोठे पिंपल्स येतात आणि त्यामुळे पण चेहरा विद्रूप दिसायला लागतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोटिसेबल चेंज कुठलं आहे, लक्षणं कुठली आहे तर ते पाळीच्या संदर्भात. ऍक्च्युली ही लक्षणं दिसायला लागल्यावरच आपण डॉक्टरकडे जातो. कसं तर
एक 2-3 महिने पाळीसाठी किंवा खूप कमी ब्लिडिंग होते, खूप अंगावरून जाते, कधी कधी 15-15 दिवसाला पाळी येते, अतिशय पोटदुखी, कंबरदुखी, उलट्या, मळमळ, काही काही मुलींमध्ये ताप यासारखी लक्षणं पण मी बघितले. अशक्तपणा ही लक्षणं दिसतात. त्यानंतर येते मूड स्विंग्स. म्हणजे काय तर इमोशनली आणि मेंटली सुद्धा अगदी मुली डिस्टर्ब होतात. क्षणात मासा क्षणात तोळा अशी यांची स्थिती होती. आता तर छान मूड असतोय, मस्त हसत खेळत असते आणि लगेच अगदी लहान काहीतरी कारणावरून एकदम चिडचिड करायला लागते, एकदम मूड ऑफ. आया लोकांना माहित असते बघा हे या सगळ्या गोष्टी. लगेच मुली चिडतात विनाकारण, काही कारण नसते. त्यानंतर काय सर्वात डेंजरस गोष्ट लक्षण म्हणजे कुठलं तर इनफर्टिलिटी. इनफर्टिलिटी म्हणजे काय तर स्त्रियांमध्ये बघा लग्नानंतर एक 3-4 वर्षापर्यंत जर मूल झालं नाही तर आपण गायनाकॉलॉजिस्ट कडे जातो. तिथे सगळ्या रिपोर्ट्स होतात, सोनोग्राफी होते. सोनोग्राफी केल्यानंतर कळतं की पीसीओडी आहे आणि त्यामुळे स्त्री बीज तयार होत नाही. मग काय, मग प्रेग्नन्सी कशी राहणार? तर बीजच तयार होत नाहीये तर मग प्रेग्नन्सी कशी राहणार? त्यानंतर लक्षण सगळ्यात आढळणारं लक्षण म्हणजे विनाकारण वजन वाढते. एक 80% पीसीओडी केसेसमध्ये आपल्या स्त्रियांमध्ये वजन वाढलेलं दिसते. हे सगळं का होते तर हार्मोनल इम्बॅलन्समुळे आणि तो डायरेक्टली कनेक्टेड आहे इन्शुलिन रेजिस्टन्सवर. आता एक नवीन शब्द आला, इन्शुलिन रेजिस्टन्स. थोडक्यात बघूया, थोडा अवघड आहे समजायला पण बघूया. इन्शुलिन काय आहे? इन्शुलिन एक आपल्या शरीरातले एक हार्मोन आहे जे पॅनक्रियास म्हणजे अग्न्याशय येथे तयार होतं, जे रक्तातल्या साखरेचं प्रमाण कंट्रोल करते. म्हणजे डायबिटीसच्या मध्ये बघा आपण म्हणतो इन्शुलिनची इंजेक्शन घेतली वगैरे वगैरे. तर इन्शुलिन काय करते, ही एक चावी आहे जे पेशीचं आवरण जे असते, आपले सेल असतात, ते सेलचं आवरण असते, बाहेरची भिंत किंवा बाहेरचं दार. तर ते आवरणाचं एक टाळं असते, कुलूप, ते उघडण्याचं काम करते. आपण जे अन्न खातो ते खाल्ल्यानंतर पचल्यानंतर त्याच्यातली ग्लुकोज तयार होते. हे ग्लुकोज रक्तामध्ये येते. हे रक्तात जी ग्लुकोज आली की ती पॅनक्रियासला सिग्नल मिळतोय की रक्तामध्ये ग्लुकोज आले. मग पॅनक्रियास काय करते, इन्शुलिन सिक्रेट करायला लागते आणि ते रक्तामध्ये सोडते. मग इन्शुलिन हे रक्तात आल्यानंतर काय करते की पेशीचं टाळं उघडायचं काम करते. टाळं उघडलं की ही ग्लुकोज आहे ते पेशीमध्ये जायला त्याला मदत करते आणि मग पेशी ऊर्जा निर्मिती करतात आणि आपल्याला एनर्जी मिळते. पण काय काय वेळेला काही काही केसेसमध्ये काय होते, ही चावी उघडतच नाही. म्हणजे इन्शुलिन आहे ना ते टाळं, ते जे लॉक असते ते उघडताच येत नाही त्यांना. मग काय होते की किती ह्याच्यामध्ये इन्शुलिन आलं रक्तामध्ये तरी सेलला ते इन्शुलिन ग्लुकोज घेता येत नाही. म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी ग्लुकोज मिळत नाही. पेशी उपाशीच राहतात. ग्लुकोज रक्तात तसंच राहतात. प्रत्येक वेळेला आपण काही खातो, काहीही खावा, मग त्यावेळेला अगदी एक छोटासा शेंगदाणा जरी खाल्ला तरी त्यावेळेला इन्शुलिन रक्तात येते. मग अशा वेळेला जर पेशींचं दार न उघडल्याने रक्तातली साखर वाढत जाते. असं वारंवार 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 झालं तर एक वेळ अशी येते की रक्तात साखरेचं पण प्रमाण खूप वाढले आणि इन्शुलिनचं पण प्रमाण खूप वाढले. आणि त्यावेळेला काय होते, त्यावेळेला पॅनक्रियासची तितकी कॅपॅसिटीच राहत नाही की अजून इन्शुलिन तयार करायचं. आणि मग निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमने इन्शुलिनचे काम करण्याचं कॅपॅसिटीच संपते आणि त्यालाच आपण म्हणतो इन्शुलिन रेजिस्टन्स. समजायला थोडंसं अवघड आहे पण हळूहळू समजेल. मग काय होते, ही वाढलेली रक्तातली साखर फॅट मध्ये कन्व्हर्ट होते. गर्भाशयाच्या ओव्हरीच्या पेशींना त्याला ग्लुकोज मिळत नाही, त्यांना ऊर्जा मिळत नाही, ओव्ह्युलेशन होत नाही. मग ओव्ह्युलेशनच झालं नाही म्हणजे स्त्री बीजच तयार झालं नाही तर ओव्हरी बल्की होतात, त्याचा आकार वाढतोय आणि बीज तयार होत नाही आणि त्यालाच आपण म्हणतो इन्शुलिन रेजिस्टन्स मुळे झालेला पीसीओडी. हे एक कारण आहे पीसीओडीचं. तर त्याच्या व्यतिरिक्त पण अनेक कारण आहेत. जसं दुसरं म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. जसं शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन, अँड्रोजन सारखे मेल हार्मोन जे असतात त्याचं प्रमाण वाढते, त्याच्यामुळे सुद्धा हे पीसीओडीची लक्षणं दिसतात. नंतर येते जेनेटिक म्हणजे काय, तरी आपली आई, बहीण, मावशी, आजी यांना जर अगोदरच्या पिढीमध्ये जर पीसीओडीचा त्रास होत असेल तर जेनेटिकली तुमच्या शरीरामधली अंतर्गत ठेवण सुद्धा त्याच पद्धतीत असू शकते. नंतर येते एक एन्व्हायरमेंटल फॅक्टर. एन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजे काय तर आता आपल्या वातावरणातील हवा, अन्न, पाणी ह्याच्यात ह्यांचं जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतोच. कारण पोल्युशन ही अशी गोष्ट आहे ज्याचा एक मोठा विषय आहे, त्याचा शरीरावर आपल्याला परिणाम होतोच. त्यानंतर आहे की इम्प्रॉपर डाएट बघा, आजकाल मुली खाण्याच्या पिण्याच्या सवयी कशा आहेत बघा. कॉलेज शाळांमधले जाणाऱ्या मुली घरचं सकस अन्न फार कमी खातात.
कॉलेज, कॅफे याच्यामधलं खाण्याचं प्रमाण वाढलंय. पूर्वी म्हणजे अगदी 20-25 वर्षापूर्वी बघा किती वेळा आपण हॉटेलमध्ये जायचो, किती वेळा बर्थडे सेलिब्रेट करायचो, सेलिब्रेशन किती वेळा करायचो, तर अगदी मोजक्या, अगदी शक्यतो नाहीच. बाहेरचं खाणं तर सोडाच, अगदी एखादा 10 रुपयाचा पार्लेचा पुडा म्हणजे आमच्यासाठी पार्टी असायची. तर आजकाल काय, पिझ्झा, बर्गर, जंक फूड, कोल्ड ड्रिंक, प्रोसेस फूड हे रोजच्या आहारामध्ये आहेत. रोज खाल्लं जाते. आज काय पिझ्झा पिझ्झा नको, मग उद्या बर्गर, मग परवा काय वडापावच मागूया, अशा या सगळ्या गोष्टी होत आहेत मुलींकडनं. त्यामुळे काय होतंय, न्यूट्रिशनच्या नावाखाली शंकर. फक्त अनहेल्दी फॅट असलेले असे फूड खाल्ल्याने वजन वाढणार नाही तर काय, वाढणारच. त्यानंतर अनहेल्दी लाईफस्टाईल. पूर्वी बघा मुली काय करायच्या की गावातल्या मुली किंवा शहरातल्या मुली सुद्धा बघा घरकाम करायच्या, धुनी भांडी, स्वयंपाक, दळप, शेतीची कामं, बाजारात चालत जाऊन खरेदी करणं. आता एक कामवाली बाई संस्कृती आली ना, त्याच्यामुळे घराच्या स्त्रिया सुद्धा इतकं कामं करत नाहीत, करतच नाहीत. शिवाय वॉशिंग मशीन आहे, डिश वॉशर आहे, यासारख्या अद्ययावत मशीन तर आपल्या मदतीला आहेतच. आणि त्यात सध्या मुलींनी अशी कामं कशाला करायची असं आयांनाच वाटतंय, बऱ्याच आयांना वाटतंय ह्या कामं मुलींनी कशाला करायची. शिवाय शिक्षणाचं, अभ्यासाची कारणं आहेतच. व्यायामाचा अभाव आहे. तासन तास टीव्ही समोर मोबाईल घेऊन बसणाऱ्या मुली व्यायाम, योगा, डान्स क्लास किंवा एखादा गेम अशासारख्या प्रकार असं काहीतरी करायला सांगितलं तर त्या नाहीच म्हणतात, अगदी त्यांना आवडत नाही त्या गोष्टी. आणखीन एक कारण म्हणजे स्ट्रेस, म्हणजे मानसिक ताणतणाव. सध्या मुली उच्च शिक्षण घेतात, त्यांचा अभ्यासाचं ताण, एवढा त्यांना ताण असतोय. नोकरी आहे, मग करिअर आहे, त्याचा ताणतणाव असतोच. या ताणामुळे काय काय मुली काय असतात, अभ्यास करतायत आणि काहीतरी खातायत. चांगले ड्रायफ्रूट चालले, नंतर चिप्स चालले, काय 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 बाजूने खातच असतात. काय काय मुली अगदी त्या अभ्यासाच्या नादामध्ये जेवणच कमी करतात. त्याचा परिणाम काय होते, वजन वाढतेच. कमी खाल्लं तरी वाढते, जास्त खाल्लं तर वाढतेच. आणि परत अल्टिमेटली हार्मोनल चेंजेस. आता अशा मुलींना आपण पीसीओडीची ट्रीटमेंट देताना काय करतोय, डॉक्टर आम्ही लोक काय करतोय, पुन्हा हार्मोनच देतोय. त्यांना काही काळापुरता त्यांचे पिरियड्स येतातच, पण नीट एक 4-5 महिन्यानंतर हार्मोनची ट्रीटमेंट बंद झाली किंवा पिरियड्स यायचे व्यवस्थित झाले की त्यांचं 4-5 किलो वजन वाढलेलं असते. मग त्यावर आता उपाय काय करायचे, तर त्यावर सगळ्यात प्रभावी उपाय आहे शतायुषीकडे. शतायुषी त्रिसूत्री. तर काय आहे या त्रिसूत्रीमध्ये, योग्य आहार, योग्य विहार आणि मेडिटेशन. योग्य आहार तर काय, तर आपल्या आहारामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स यांचे योग्य प्रमाण शरीरामध्ये पेशींच्या पर्यायाने सर्व संस्थाचे पोषण करण्यासाठी आवश्यक असते. पण आता आपण शेतीची अवस्था बघा, आज अति कीटकनाशक, अति रासायनिक खत यांच्या वापरामुळे शेतीची अवस्था फार फार वाईट झाली. जे मातीतच नाहीये ते अन्नात कुठून येणार, आणि जे अन्नातच नाहीये ते शरीराला कुठून मिळणार. बाजारात मिळणारे दूध, पनीर, दही याच्या पोषण मूल्याबद्दल तर प्रश्नचिन्हच आहे बघा. मग आता हे पोषण मिळवायचं कुठून कुठून तर आपल्या सकस संतुलित न्यूट्रिशन मधून. त्यात योग्य मात्रेत प्रोटीन, व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट प्रत्येक लहान लहान पेशींपर्यंत पोहोचवण्याची ताकद त्या न्यूट्रिशन मध्ये आहे. प्रोटीन हे शरीराची भूक भागवण्याचं काय करतं, तर काय हे प्रोटीन आहे, तर प्रोटीन म्हणतो आपण. एक आपल्याला वाटतं की प्रोटीन कसं काम करतं, तर प्रोटीनचं काय काम असते, तर हे जे प्रोटीन आहे ते आपल्याला फुलनेसचं काम करते, म्हणजे भूक भागवण्याचं काम करते. एकदा घेतलं की बऱ्याच वेळ आपल्याला पोट भरल्याची जाणीव राहते. तर सारखं सारखं जी खाण्याची क्रेविंग्स असतात मुलींमध्ये ती पूर्ण कमी होते. म्हणजे जेवलो तरी काहीतरी खाऊया, चला काहीतरी गोड खाऊया, असं जे होतं ना मुलींमध्ये, त्याला आपण क्रेविंग्स म्हणतो, गोड खाण्याचं क्रेविंग्स, ते पूर्ण बंद होते. प्रोटीन हे काय करते, मसलची ताकद वाढवते, मसल मास वाढवते, मसल मास आणि मेटाबॉलिझम वाढवते. मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर चयापचयाची शक्ती जी आपल्या शरीरामध्ये असते ती. मसलच्या स्ट्रेंथ वाढल्याने फॅट कमी होते, आणि त्यामुळे वजनही कमी होते. आणि आपल्या न्यूट्रिशनचा ग्लायसेमिक इंडेक्स हा अतिशय कमी आहे. त्यामुळे एका वेळेला पूर्ण रिलीज न होता पूर्ण शरीरामध्ये दिवसभरात ते हळूहळू हळूहळू रिलीज होत जाते. आता कुठलाही पदार्थ आपण खाल्ला तर आपल्या शरीरातली शुगर एकदम शूट आउट होते बघा, काही गोड खाल्ल्यामुळे. पण प्रोटीनचं तसं होत नाही, ते हळूहळू रिलीज होते. त्याच्यामुळे आपल्या शरीरातली साखर एकदम वाढत नाही. त्याच्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स मी सांगितलं ना मगाशी बघा, ते पण कमी व्हायला मदत होते. त्याच्यात पण त्याला आपल्याला उपयोग होतो. पेशींची कार्यक्षमता वाढते. आणि त्याच्यामुळे काय होते की ओव्हरी,
आणि गर्भाशय ह्यांचं काम व्यवस्थित व्हायला, ओव्हरी आणि गर्भाशयच नाही, शरीरातल्या सगळ्याच पेशींचं काम, सगळ्याच संस्थांचं काम अगदी नीट व्हायला लागते, अगदी प्रॉपर व्हायला लागते. हे प्रोटीन आपल्याला खूप मदत करते ह्या सगळ्या गोष्टींसाठी. नंतर येते योग्य विहार. योग्य विहार तर काय, पीसीओडी मध्ये मुलींचं वजन बघा, हे कमी करणं म्हणजे अपरिहार्य, करायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय ते कमीच होत नाही. म्हणजे पीसीओडीला तुम्हाला आपला रिझल्टच येत नाही. ऍक्च्युली काय आहे, 70% महिलांमध्ये फक्त वजन जरी कमी केलं, बाकी मेडिसिन न घेता, तरी सुद्धा पीसीओडी रिव्हर्स येतो. मी बघितलंय बऱ्याच मुलींचं कसं आहे की आम्ही सांगतो मुलींना की औषध कशाला, लगेच हार्मोन कशाला घेताय, आम्ही लगेच हार्मोन देतो, तर तुम्ही थोडं तुमच्या वजनावर काम करा, वजन कमी करा आणि मग आपण बघू. तरी नाही कमी आलं तर आपण औषध देऊ. तर बऱ्याच मुलींमध्ये ना थोडं जरी कमी झालं वजन, अगदी 5, 6, 7% जरी वजन कमी झालं, तरी त्यांची निम्म्या तक्रारी कमी होतात. हे होत आहे, मी पाहिलंय. आणि त्यासाठी काय आहे, तर वजन कमी करायचं तर काय, कसं करायचं कमी. आपण वजन कमी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतो, की मुली काय करतात, नाही माझं खूप वजन वाढलंय तर मी व्यायामच करते आणि जिमला वगैरे जाते आणि जिमला जाऊन यायचं आणि घरात आल्यावर सगळं खायचं किंवा जंक फूड खायचं, तर त्याचा उपयोग होत नाही. किंवा खूप कमी खातात मुली, मग त्याच्यामुळे पण वजन वाढतं. वजन तेव्हा ते एक गोष्ट वेगळीच आहे की कमी खाल्ल्याने वजन का वाढतं किंवा जास्त खाल्ल्याने वजन का वाढतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, आपल्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला आपलं मॉर्निंग फ्युएल स्टेशन आहे त्याच्यावर टॉपिक असतात, त्याच्यात आपल्याला मिळते. तुम्ही जॉईन करा, तुमच्या मुलींना जॉईन करायला सांगा, तिथे तुम्हाला एक सगळ्या छोट्या गोष्टी आपल्याला समजत जातात आणि आपण त्या आचरणात आणल्या की त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. आपल्या 87 फॅमिलीमध्ये वजन कमी करण्याची मॅरेथॉन असते. मॅरेथॉन म्हणजे कुठे पळायला आम्ही पाठवत नाही, तिथं भाग घेतला की समजते. योग्य मार्गदर्शन आहाराबद्दल, पाण्याबद्दल, की कसं पाणी, किती पाणी घ्यायचंय, कसा आहार घ्यायचाय किंवा सॅलडचं प्रमाण कसं ठेवायचंय, हे सगळ्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळते. सकाळ संध्याकाळ आपल्याला वर्कआउटच्या बॅचेस आहेत, योगाच्या बॅचेस आहेत, जिथे तज्ञ योग शिक्षक आहेत आणि त्यांचं योग्य मार्गदर्शन मिळते. वर्कआउटच्या बॅचेस मध्ये पण ज्या आपल्या टीचर आहेत, ज्या आपल्याला शिक्षक आहेत, त्या अगदी व्यवस्थित, अगदी सगळ्यांना होईल, अगदी तरुण मुलींपासून अगदी वयस्कर लेडीजनाही सहज शक्य होईल असे व्यायाम प्रकार सांगतात, शिकवतात. आणि या सगळ्या बाबतीत सुद्धा आपल्याला आहेत गोष्टी, ह्या सगळ्या आहेतच. त्यानंतर काय होतंय, आपले हे जे मॉर्निंग फ्युएल स्टेशन आहे ना, त्याच्यात फक्त ह्याच गोष्टी नाहीत, आहाराबद्दलच्या गोष्टी नाहीत, तर जीवनमूल्य, की आपण कसं वागायला पाहिजे, आपण फॅमिलीमध्ये कसं वागायला पाहिजे, आपण सामाजिक लोकांमध्ये गेल्यानंतर कसं वागायला पाहिजे, ह्याच्या पण आपल्याला टॉपिक्स आहेत. हे मॉर्निंग फ्युएल स्टेशन मध्ये आपल्याला रोज मिळतात. अगदी सासूने सुनेशी कसं वागायला पाहिजे किंवा मित्रांच्यात कसं वागायला पाहिजे, मैत्रिणींच्यात कसं वागायला पाहिजे, आपली मूल्य काय पाहिजे, जीवन मूल्य कशी पाहिजेत, कोणता विषय आपण कसा मांडला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॉर्निंग फ्युएल स्टेशन मध्ये शिकवल्या जातात. आणि नंतर येते मेडिटेशन. हार्मोनचा इम्बॅलन्स हा एक गोष्ट आहे की जी आपण बाहेरून आपल्याला समजत नाही की हार्मोन इम्बॅलन्स झालाय, आपलं रक्त तपासल्याशिवाय आपल्याला समजत नाही आणि त्याचा थेट परिणाम आपला मानसिक ताणतणावावर येतो. कसं आहे, मुलींमध्ये कसं असते बघा, पिरियड्स येत नाहीत व्यवस्थित, मग मूड स्विंग्स होत आहेत, वजन वाढले, हे चेहऱ्यावर सगळे डाग आलेत, पिंपल्स आलेत, प्रेग्नन्सी राहत नाही, ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, मुलींना सौंदर्याच्या बाबतीत फार अलर्ट असतात. ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या की त्या नाखुश व्हायला लागतात, त्या मुली डिप्रेशन मध्ये जातात. मग अशा मानसिक संतुलन बऱ्याच मुलींचं पीसीओडी केसेस मध्ये मी बघितले की अगदी त्या अबोल होतात. अशा मुलींमधनं काय होते की अशा मुलींना गरज असते की प्राणायामची, त्यांच्या माइंडवर काम करायला लागते. योग निद्रा, प्राणायाम, मेडिटेशन, तिथे तो उपयोग होतो. म्हणजे जसं व्यायाम आहे, आहार आहे, तसं ह्या गोष्टी पण आपण त्यांना दिल्या पाहिजे. शरीराबरोबर आपल्या शरीरात अंतर्गत ज्या बदल आहे त्याचा मनावर सुद्धा संतुलन त्याचं मिळवण्यासाठी आपल्याला ह्या प्राणायामचा उपयोग होतो. प्राणायामचे आपले क्लासेस आहेत, म्हणजे बॅचेस आहेत, ते बॅचेस मध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. योग निद्रामध्ये तर पूर्ण माइंड, पूर्ण शरीर अगदी रिलॅक्स होऊन जाते, पूर्ण त्याला शांतता मिळते. त्याच्यामध्ये कॉर्टिसोल हार्मोनचे प्रमाण संतुलित झाल्यामुळे इन्शुलिनचं
शरीरातली रक्तातलं इन्शुलिन, शुगर ह्याचे प्रमाण पण नॉर्मल झाल्याचं दिसून येते. आणि त्याचाच एकत्रितरित्या परिणाम म्हणून वजन कमी होऊन पीसीओडी मधून आपण रिव्हर्स होऊ शकतो. पीसीओडी आणि पीसीओएस हे कसे जवळजवळ सारखेच शब्द आहेत. पीसीओडी म्हणजे डिसीज आणि पीसीओएस म्हणजे सिंड्रोम मध्ये काय होते की हे जे मी आता सगळे जे सांगितले लक्षणं त्याच्याबरोबर इतरही लक्षणं म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा हार्टच्या संदर्भात काहीतरी आजार हे सगळं त्याच्यासोबत येते. त्याच्यात पीसीओएस साधारण सारखंच आहे. त्याच्यामध्ये जे लक्षण आहेत किंवा हे जो आपण आहार आहे हा सगळा सारखाच आहे. तर मी मुलींना काय सांगते की तुमचा लाईफस्टाईल बदला, तुमचा आहार बदला, तुमच्या माइंडसेट बदला आणि डेली रुटीन लाईफ मध्ये आपण जे जे खातोय आतापर्यंत जे जे वागतोय जे जे आपण घेतोय ते सगळं रिव्हर्स करा. म्हणजे ते सगळं चेंज करा तरच तुमचा पीसीओडी रिव्हर्स येणार. आपण स्वतःमध्ये बदल केला तरच ते होणार आहे. डॉक्टर आपल्याला सांगतात, आम्ही सांगतो तुम्ही हे 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 सगळं करा. मग ते डॉक्टरांनी करायचे का? नाही, ते तुम्ही करायचे. म्हणजे ज्यांना त्रास आहे त्यांनी करायचे. त्यांनी जर मनावर घेतलं तरच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणजे मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या आपण पूर्णपणे हेल्दी आणि हॅपी राहणार. तर थँक्यू मॅम. यस, केवढं भारी नॉलेज भेटलं की नाही. आणि केवढ्या आपण काय काय माहिती पण नसतं. छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या छोट्या छोट्या गोष्टींवर जेव्हा आपण काम करायला लागतो त्यावेळेला ह्या चॅलेंजेस मधनं बाहेर होतं. आजकालची खरंच लाईफस्टाईल मुलींची काय झाली, म्हणजे तुम्ही म्हणाल हे फक्त ऐकण्यापुरतं नाही, वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. आज डॉक्टरांची भूमिका हे पण आपल्याला लक्षात येते की त्यांना सगळं सांगायचं असतंय, तुम्हाला सगळं द्यायचं असतंय, पण ते करू नाही शकत. सांगितलं तर करायचं कसं? दोनच पर्याय आहेत ना, एकतर कमी खाणं आणि जादा व्यायाम करणं. याच्याशिवाय काहीच नाहीये. सगळ्यात भयावह स्थिती काय माहितीये का? जॉबसाठी ज्या मुली बाहेर आहेत त्या मुलींचं तर एवढं चॅलेंज आहे की वेळानं सगळं चालू असतं. आज तर नॅशनल इंटरनॅशनल बरोबर आपण काम करत असतो, तर नॅशनल इंटरनॅशनल बरोबर काम करताना परत गोंधळ असतो सगळ्यांचा. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी आपल्यावर काम करणं, आपल्या मुलींच्या आरोग्यावर काम करणं, त्यांना समजून घेणं, म्हणजे मूड जे स्विंग होत आहेत ना त्याच्यामध्ये त्यांना समजून आपण पण घेणं आणि त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणणं. माहिती नाहीये पीसीओडी म्हणजे काय पण माहिती नाहीये, पीसीओएस म्हणजे काय माहिती नाहीये, इन्शुलिन रेजिस्टन्स काय आहे हे माहिती नाहीये. जर हे माहिती नसेल तर ते करणार कसं काम? ते नुसतं मेडिसिन वर डिपेंड राहत असतात. त्यांना नॉलेज देणे खूप गरजेचं आहे. ते मॉर्निंग फील्ड स्टेशनला मिळतं. सगळ्यांना गुड न्यूज देऊ का? आज वेट लॉस मॅरेथॉन वर काम करणार आहे ना, वेट लॉस वाल्यांना खूप भारी आज वेट लॉस मॅरेथॉन वाल्यांचं सेशन आहे संध्याकाळी आणि त्याच्यामध्ये इन्शुलिन रेजिस्टन्स हा टॉपिक आहे. त्यामुळे तिथं तुम्हाला कळेल ऍक्च्युली इन्शुलिन रेजिस्टन्सचा काय काय परिणाम होतो आपल्या बॉडीवर. आज तर खूप भारी माहिती मिळाली, पण ती एक पीसीओएसच्या दृष्टीनं महिलांच्या आरोग्यासाठी. पण फक्त इन्शुलिन रेजिस्टन्सचा तिथंच उपयोग होतो का? नाही. आपल्याला इन्शुलिन रेजिस्टन्स या ऑल आजारांची जननी आहे आणि त्याच्यावर जर आपण काम केलं तर तुम्हाला काय पाहिजे ते मिळतं. आज शतायुषीमध्ये जे न्यूट्रिशन पण काम करतं, इन्शुलिन रेजिस्टन्स वर कसं काम करायचं नॉलेज भेटतं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे बेस्ट रिझल्ट येत आहे. सगळ्यांना बेस्ट रिझल्ट यायला पाहिजेत. अगर वेटचे असू देत, फॅटचे असू देत, मसल्सचे असू देत, अगर तुम्हाला काही चॅलेंज असू दे आतापर्यंत त्याच्यावर जे तुम्ही रिव्हर्स येता ते प्रॉपर नॉलेज नाही येत असतं. त्यामुळे आपण सगळेजण बेस्ट रिझल्ट साठी, बेस्ट नॉलेज साठी मस्तपैकी ग्रुप जॉईन करू.